या महाराष्ट्रात 359 IAS अधिकारी आहेत. त्यापैकी फक्त एकमेव अधिकारी सिस्टमच्या विरोधामध्ये लढताना दिसतोय. जिथं गैर होतंय तिथं कारवाई करताना दिसतोय. बाकीचे काय फक्त टेबला खालून लाच घेण्यासाठी खुर्चीवर बसलेत की काय? माझं तर स्पष्ट मत आहे, जेवढं आपल्या देशाला इंग्रजांनी लुटलं नसेल तेवढी इथली भ्रष्ट व्यवस्था दररोज इथल्या सर्वसामान्य माणसाला लुबाडते आहेत. मला सांगा तुकाराम मुंडे साहेब, या खात्यावरती येण्या अगोदर याच खात्यामध्ये खऱ्या अर्थानं मोठा भ्रष्टाचार चालूच होता ना. आपण 26 जानेवारीला 15 ऑगस्टला मोठमोठे नारे देतो, घोषणा देतो, झेंडा घेऊन मोठ्या अभिमानानं गौरव असतो. हे तर झालंच पाहिजे. पण मला असं वाटतं की आपल्या वाट्याला आलेलं प्रत्येक काम, मग ते छोटं असेल किंवा मोठं असेल, ते जर आपण प्रामाणिकपणानं आणि इमानदारीनं पार पाडू शकलो तर हीच खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठी देशभक्ती आहे. म्हणूनच तुकाराम मुंडे साहेबांसारख्या अधिकाऱ्यांचा कायम अभिमान वाटतोय.